म्हणजे 2 रुपये तुम्ही एक्स्ट्रा पकडून चला। त्यांची एक पाकळी आणि अख्खा लसूण सेमच आहे। त्यात तुम्हाला 10 किलोची गोणी पण मिळेल आणि 5 किलोची गोणी पण मिळेल। माल तर रेट कमी व्हायला लागलेत लसणाचे। तर मी आहे ते लसूण मार्केटमध्ये APMCच्या घरपोच नाही म्हणता येणार, पण तुम्हाला रोड पोच मिळते। आणि इकडे बघा शॉर्टिंग चालू आहे। इकडे कसा कांदा चेक करतायत। हा 58 किलोची गोणी भरलेली आहे, म्हणजे तुम्हाला 50 प्लसच येणार गोणी। एकीकडे खाली होते तर एकीकडे भरली जाते आणि बघा तिकडे पण ओरडते। हा नाशिकचा कांदा आहे आणि एकदम लॉटमध्ये कांदा बटाटा आलेला। आता मी आहे ते मुंबईतल्या सगळ्यात मोठ्या कांदा बटाटा मार्केटमध्ये। नमस्कार, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबरन फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आता मी आहे ते मुंबईतल्या सगळ्यात मोठ्या कांदा बटाटा मार्केटमध्ये आणि गाड्यांचा आवाज भरपूर आहे इकडे, कारण सध्या भरपूर गाड्या लागल्या। तुम्हाला पाठवतो शेवटपर्यंत गाड्या उभ्या आहेत आणि सर्व कांदा बटाट्याच्या गाड्या। आणि आपण आहोत ते कांदा बटाटा आणि लसूण मार्केटमध्ये। आणि हे आहे मुंबई ठाण्यातलं किंवा नवी मुंबईतलं सगळ्यात मोठं हे APMC कांदा बटाटा मार्केट आहे। आणि त्याच मार्केटमध्ये आज आपण आलो आहोत। आणि सध्या कांदा जो मध्ये थोडासा कमी झाला होता, आता परत त्याचा भाव वाढत चाललेला आहे। म्हणजे आता असं वाटतं की त्याचा रेट ऐकून आपल्याला घाम फुटतो की कसं झालेलं आहे। कारण कालच मी रिटेलमध्ये विचारलं तर 45 रुपये किलो कांदा सांगितलं मला। तर म्हटलं चला आता इकडे रिटेलमध्ये तर हा भाव आहे, तर होलसेलमध्ये काय ते बघूया। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण कांदा बटाटा आणि लसूणचे सर्व रेट्स तुम्हाला आता कळणार आहेत। आणि कुठे काय कसे आणि किती किलो कांदे तुम्हाला किंवा बटाटे किंवा लसूण मिळणार आहे ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे। त्यामुळे आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। हे गाले आहेत सर्व ते कांदा बटाट्याचे, या साईडला पण आहे आणि बघा इकडे पण कांदे बटाट्याचे गाले आहेत सर्व। आणि एकदम लॉटमध्ये कांदा बटाटा आलेला असं दिसतो आपल्याला। कांदा आहे, बटाटा आहे आणि या गाड्या सुरू आहेत कंटिन्युअसली मार्केटमध्ये। आणि सुरुवातीलाच आपल्याला दिसले ते सफेद कांदे। हे बघा सफेद कांदा, हा लाल पण घ्यायचा ना, बघतो ना। हा बघा 16 रुपये किलो सफेदवाला कांदा आहे। डोळे झाकून घ्या म्हणतात, एक नंबर कांदा आहे सफेदवाला, 16 रुपये किलो। इकडे सफेद कांद्याच्या बाजूलाच दम आलूवाला बटाटा आहे। हा कसा किलो दादा? 12 रुपये किलो। बघा 12 रुपये किलो बटाटा आहे। आणि इकडे यांच्याकडे लसूण पण आहेत, म्हणजे इथे सुरुवातीला लसूण पण दिसतं आपल्याला। हा बघा 5-5 किलोची ही छोटी छोटी भाजकी आहेत, गोणी आहे। आणि कशी आहे ती? 500 रुपये, म्हणजे 100 रुपये किलो बघा लसूण झालेलं आहे। तर 500 रुपयाला तुम्हाला 5 किलो लसूण मिळतो, पण 5 किलो घ्यायला लागेल कंपल्सरी, कमी मिळणार नाही। आणि हा बटाटा कसा दादा? हा बघा इंदोर बटाटा आहे, 13 रुपये किलो, 13 रुपीज। हा इंदोरचा बटाटा आहे। आणि हा बघा हा दमआलूसारखाच बटाटा दिसतो, LR बटाटा। आणि हा पण 16 रुपये किलोच आहे। हा मोठी साईज आहे आणि ही छोटी साईज आहे। इकडे आहे प्रभात ट्रेडिंग कंपनी, बाजूला अशा कंपनीचे नाव आहेत बघा, नीलम, प्रभात। आणि हा बघा कांदा कसा आहे? 24 रुपये। हा बघा 24 रुपये किलो कांदा आहे हा। एकदम पण खडखडीत सुका नाही, पण त्यातल्या त्यात बऱ्यापैकी सुका आहे। 24 रुपये किलो आहे बघा। आणि तुम्हाला हे 50 किलोच घ्यायला लागेल ना, तर पूर्ण गोणी घ्यायला लागेल, पण 24 रुपयाने तुम्हाला मिळेल पूर्ण गोणी कांद्याची। आणि कुठला कांदा आहे दादा? हा नाशिकचा आहे ना। बघा नाशिकचा कांदा आहे, 24 रुपये किलो। बघा हे प्रभात ट्रेडिंग कंपनी H211। आणि बघा आता आपण जो कांदा बघितला त्याच्या साईजपेक्षा थोडा मोठा साईज असलेला कांदा हा 26 रुपये किलो आहे, पण सेम आहे। तुम्हाला अशा पूर्ण गोणी घ्यायला लागतील। इकडे पण आहे बटाटा। कसा आहे बटाटा दादा? 16 रुपये। हा इंदोरी आहे, कुठला आहे? जुने इंदोरीच आहेत ना। आणि हे पण सेम? हे 10 रुपये किलो। बघा हा बटाटा आहे 10 रुपये किलो बटाटा। आणि हा आहे 16 रुपये किलो बटाटा, बघा इंदोरी। आणि बघा तिकडे पण ओरडते 10 रुपये 11 रुपये बटाटा। आता हा गुजरातचा बटाटा आहे, 10 रुपये किलो गुजरातचा बटाटा। आणि हा आहे 11 रुपये किलो, सेम आहे गुजरातचाच बटाटा आहे। आपण आहे बघा 10 रुपये 11 रुपये। बघा हा LR बटाटा 16 रुपये किलो। हे बघा इकडे पण सफेद कांदा आहे आणि भाव सेमच आहे, 16 रुपये किलो सफेद कांदा। सध्या मार्केटमध्ये सफेद कांदा 16 रुपये सुरू आहे। आणि हा बघा हा ओतूरचा कांदा आहे आणि आहे पण थोडेसे ओलसर आहेत, म्हणजे एकदम पण खडखडी सुके नाही आहेत अजून, कारण आता तर सुरुवात झाली यायला कांदे। आणि हे 25 रुपये किलो आहे, कुठला पण घ्या 25 रुपये किलो, पण हे ओतूरचे कांदे। आणि हे थोड्या दिवसांनी येतील आपल्या साठवणीचे कांदे घ्यायला।
तेव्हा आपण हे 50 किलोची गोणी घेऊन जाऊ इथून. सध्या तरी रेट हा आहे 25 रुपये किलो ओतूरचा कांदा. आणि बघा इकडे पण ओतूरचा कांदा आहे आणि हाही 25 रुपये किलोचा आहे. आणि सध्या ओतूरचा कांदा 25 रुपये किलोच सुरू आहे. तर बघा गोणी भरलेले आहे तिथे सर्व कांद्याच्या. आणि सर्व ओतूरचा कांदा आहे 25 रुपये किलोने. बाकी कांदा तर लॉटमध्ये दिसतो आहे मार्केटमध्ये. आणि तिकडे पुढे पण अजून बरंच मार्केट आहे, बरेच गाळे आहेत तिकडे पुढे. आणि बघा अशा या गोणी भरून ठेवलेल्या आहेत. सर्व सेम ओतूरचाच कांदा आहे हा सर्व. आणि बघा इकडे अशी गाडी भरणं सुरू आहे. आता हा माल बाहेर चालला आहे, म्हणजे एरियात विकायला चाललेलं आहे. गोणीच्या गोणी भरल्या जातात. असं मी तुम्हाला बोललो, हे मुंबई ठाण्यातलं म्हणजे नवी मुंबईतलं सगळ्यात मोठं APMC मार्केट आहे. आणि लॉटमध्ये कांदा आहे. आता आपण एकाच सेक्शनमध्ये आलो, म्हणजे एकाच गाल्याच्या लाईनमध्ये आलो. असं कमीत कमी 10-12 लाईनी आहेत गाल्यांच्या. एवढे सर्व गाळे आहेत तिकडे. सर्व कांदा बटाटा आहे सोबत लसूण. आणि सध्या गाडी भरणं आणि गाडी खाली होणं फुल स्पीडमध्ये सुरू आहे. गाडी खाली होते इकडची, ही गाडी खाली होते, त्यात बटाटा आहे. आणि इकडे भरली जाते आहे बघा, कांद्याची गाडी भरली जाते. म्हणजे एकीकडे खाली होते तर एकीकडे भरली जाते. हे कंटिन्यू दिवसभर चालूच असतात. आणि हा बघा, हा हे UPचे बटाटे बघा 12 रुपये किलो UPचा बटाटा. म्हणजे आता आपण इंदोरचा बघून आलो, LR बघून आलो, गुजरात बघून आलो. आता UPचा बटाटा बघा 12 रुपये किलो. कुठलाही घ्या सेम रेट आहे 12 रुपये किलो. थोडासा फरक असतो बटाट्यांमध्ये. ते बघितलं की कळतं आपल्याला UPचा कुठला आहे, MPचा कुठला आहे, सर्व कळतं आपल्याला. हा बघा हा पण ओतूरचा कांदा आहे. आणि हा बघा हा चांगल्यापैकी सुका कांदा आहे बघा. टरफलं निघत आहेत बघा. खडखडीत निघत नाहीत पण चांगल्यापैकी टरफलं निघतात. आणि हा 26 रुपये किलो आहे ओतूरचा कांदा. आणि हा बघा हा 25 रुपये किलो आहे. थोडी साईज छोटी आहे, 25 रुपये किलो आहे. हा पण ओतूरचाच आहे. आणि हा आहे मोठी साईज, हा 28 रुपये किलो आहे. साईज बघा तेवढी, 28 रुपये किलो. साईज वाढली की रेट वाढतो कांद्याचा. पण हा सगळा ओतूरचाच आहे. त्रिमूर्ती ट्रेडर्स H14 इकडे फुल गर्दी आहे कांदे घ्यायला. हे 58 किलोची गोणी भरलेली आहे. म्हणजे तुम्हाला 50 प्लसच येणार गोणी. मी तर 52-55 सांगतो, ही 58 किलोची आहे बघा. 58 किलो. आणि तुम्ही बघताय की कांद्याची आवक खूपच आहे. म्हणजे सध्या तरी खूप प्रमाणात कांदा यायला लागलेला आहे, नवीन कांदा. त्यामुळे मार्केटमध्ये गर्दी पण तेवढ्याच प्रमाणात. आणि सकाळच्या वेळेला आलं तर अजून गर्दी असते इकडे. आता थोडीशी कमी व्हायला लागली, जसं दुपार होते. आता 11:30 वाजले. आहे गर्दी आहे, लोकांचं कांदा बटाटा घेणं सुरू आहे. आणि इकडे बघा कांदे किती प्रकारचे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे कांदे. म्हणजे सगळे वेगवेगळे लावलेत कांदे बघा इकडे. हा आपण 25 रुपये कांदा आहे. हा आपण 25 रुपये आहे बघा. साईज बघा केवढी मोठी साईज आहे बऱ्यापैकी. आणि हा 25 रुपये किलो आहे. आणि हा आहे तो 27 रुपये किलो आहे, कारण हा खूप सुकलेला आहे चांगल्यापैकी. म्हणजे ओला कांदा सुकलेल्या कांद्यामध्ये पण फरक पडतो. साईजवरती पण जाऊ नका. आता याची साईज ऑलमोस्ट सेम आहे, पण हा 25 रुपये आहे तर हा 27 रुपये किलो, कारण हा जास्त सुकलेला कांदा. हे सगळे कांदे दिसत आहेत ना, हे सर्व ओतूरचे कांदे आहेत. आणि हा कांदा आहे तो 26 रुपये किलोने. थोडा गिल्ला हा थोडे ओलेच आहेत, म्हणजे एकदम खडखडी सुके नाही आले अजून. हा 26 रुपये किलोने. हे बघा इकडे कसा कांदा चेक करतायत. हा 20 रुपये किलो कांदा आहे, छोटा बघा केवढा. हे 20 रुपये किलो कांदे आहे, 20 रुपये. आणि दादा चेक करतायत कांदा, त्यांना पण घ्यायचं आहे. आणि हे व्यापारी आहेत, हे सर्व असे घरी कांदे घ्यायला पण येतात लोक. पण अजून साठवणीचे कांदे आलेले नाही आहेत, तरी लोक आता घेतात तर आहेत अजून. कारण कांदे रिटेलमध्ये बरेच महाग झालेले आहेत, त्यामुळे लोक घेत आहेत. आणि इकडे बघा शॉर्टिंग चालू आहे बघा. शॉर्टमध्ये हा UPचा बटाटा. आणि हा 14 रुपये किलो आहे बघा. UPचा बटाटा केवढा आहे बघा, सगळं दिसतं तुम्हाला. आणि हे पूर्ण कांदा बटाटा मार्केट आहे. आता बघाल तेवढं कमीच आहे, फिराल तेवढं कमीच आहे. बटाटा मार्केटमध्ये 14 रुपये किलो बटाटा आहे. आणि हा UPचा आहे. हे बघा कांदा आहे मार्केटमध्ये, किती प्रकारचा कांदा आहे. आणि हे बघा आता हा आहे तो पुण्याचा कांदा आहे. हा 27 रुपये किलो आहे.
आपण 27 रुपये किलोने कांदा आहे. आणि हे आपण म्हणतो ना नाशिक ओतूर, तर हे तिकडचे नसून हे पुण्याचे कांदे आहेत, पुण्या जिल्ह्यातले. हा 28 आहे ना, हा 28 रुपये किलो आहे कांदा. आणि छोटे कसे दादा? 20 28 रुपये किलो. छोटावाला कांदा एकदम बारीक उंगळीवाला तो 20 रुपये किलोने. आणि हे सर्व पुण्याचे कांदे. त्यामध्ये 27 आणि 28 हाच रेट सुरू आहे. परत आपल्याला युपीचाच बटाटा दिसतो, तो 12 रुपये किलोने. म्हणजे 10 रुपये, 11 रुपये, 12 रुपये, 14 रुपये व्हरायटी आहेत. जसं बटाट्याच्या व्हरायटी त्याच्या रेटमध्ये पण व्हरायटी येते. आणि इंदोरी MP म्हणजे इंदोरचा, गुजरातचा, हा आपला UPचा बटाटा आणि एल्लर, असे 4 प्रकारचे बटाटे बघितलेत आपण. आणि कांदे तर नाशिक, पुणे, ओतूर सगळ्याच प्रकारचे. आणि किती लॉटमध्ये आहेत बघा कांदे. की तुम्ही इथे कांदे घेऊन आहे ना, तुम्हाला जर काय न्यायची सोय वगैरे नसेल, इथून तुम्हाला गाडीत टाकून कांदे मिळतात. म्हणजे तुमच्या एरियामध्ये, म्हणजे मुंबई, नवी मुंबई, ठाण्यामध्ये तुमच्या एरियात तुम्हाला घरपोच नाही म्हणता येणार, पण तुम्हाला रोडपोच मिळतील. म्हणजे जिथेपर्यंत गाडी जाते तिथपर्यंत तुम्हाला ते मिळतील पोचून. आणि ती पण सोय आहे आपल्या मार्केटमध्ये, FMC मार्केटमध्ये. हे बघा, हे लॉरी टेम्पो असोसिएशन आहे ना, हे लोक तुम्हाला काही नॉमिनल चार्जेस घेतात गोणी मागे, आणि ते घेऊन तुम्हाला घरपोच बटाटे कांद्याची गोणी पोचवून देतात. आणि बघा, हे तुम्हाला लॉरी टेम्पो ओनर्स असोसिएशन इकडे. आणि बघा, अशी पावती घेऊन तुम्हाला तुमच्या एरियामध्ये कांदे बटाटे पोचवले जातील गोणीच्या गोणी. आणि जसा एरिया तसा 50, 60, 70, 80 जो रेट असेल ते तुम्हाला सांगतील इथे. हे तुम्हाला कुठे मिळेल तर तुम्ही कांदा बटाटा मार्केटमध्ये आला तर बघा, F लाईन आहे ना, पूर्ण हे गाड्या आहेत F लाईनचे, तर तिकडे तुम्हाला इथेच मिळेल लॉरी आणि टेम्पो ओनर्स असोसिएशन. हे पण सर्व ओतूरचे कांदे आहेत. 22 रुपयापासून 27 रुपयापर्यंत रेट आहे. आपण नेहमी घेतो ते हे कांद्याचं दुकान मी आकाश ट्रेडिंग कंपनी, इथूनच आपण साठवणीचा कांदा दरवर्षी तरी घेतो. अजून 2 वर्ष झाले आपण इथंच घेतो आहे. इथंच समोर असतं हे लॉरी असोसिएशन. तिथे आपण कांदे बटाट्याची गोणी टाकून आपल्या घरपोच मागवू शकतो नॉमिनल चार्जमध्ये. किंवा टेम्पो वगैरेचा इंडिव्हिज्युअल खर्च करायची गरज नाही. आणि यावर्षी पण आपण ओतूरचेच कांदे घेणार आहोत, पण सध्या नाही, अजून 1-1.5 महिन्यानंतर, 1-1.5 महिन्यानंतर तेव्हा परत आपण व्हिडिओ बनवणार आहोत, येणार आहोत त्या मार्केटमध्ये. आणि तेव्हाचा रेट काय असेल ते पण मी तुम्हाला सांगेन. आणि कुठून कांदे घेतले, काय रेटने घेतले ते पण सांगतो. सध्या आज तरी नाही घेतलं, आज फक्त आपण मार्केट एक्सप्लोर करतोय. आणि कांदा भरपूर आला. आता रेट थोडे कमीच होतील कांद्याचे. सध्या रिटेलमध्ये माहीत नाही का 45 रुपये आहेत, पण इकडे तरी 22 पासून 30 रुपयापर्यंत थोडा स्टेबल रेट आहे. 22 ते 30 रुपये याच्यामध्येच रेट आहे. 25 रुपये तर एकदम ॲव्हरेज रेट आहे सगळीकडे, 25 रुपये. बघा, 25 रुपये किलोवाला कांदा. आणि हा आहे तो 26 रुपये किलोवाला कांदा. हा बघा, 26. आणि तो बारका आहे तो दादा, हा हे बघा, 23 रुपये किलोवाले कांदे होते दोन्ही पण, 23 रुपये किलो. आणि हा आहे तो 27 रुपये किलो. हा एकदम मोठी साईज आहे कांद्याची, चांगली क्वालिटी, 27 रुपये किलो. आणि हे सगळे आहेत ते 24 रुपये किलो कांदा. आत्ता मी आहे ते लसूण मार्केटमध्ये APMCच्या. आणि इकडे तुम्हाला लसूण दिसतोय, सर्व लसूण आहे. हा दादा कसा आहे लसूण? हा 500 रुपये, हा 400 रुपये. छोटी पाकळी आहे, म्हणजे तुम्हाला 80 रुपये किलोने मिळते. 5 किलो घ्यायला लागते. आणि हे बघा, हे 500 रुपयाची ही मोठी पाकळी आहे. आणि हे 100 रुपये किलोने तुम्हाला मिळते, पण 5 किलो घ्यायला लागेल. 500 रुपये बघा, 500 रुपये बघा. आणि हा 75 रुपये किलोवाला लसूण आहे, पण हा तुम्हाला घरी जाऊन साफ करावा लागेल. आणि हा तुम्हाला असा घ्यायला लागेल पूर्ण गोणीमध्ये. 60 किलोची गोणी आहे लसूणची, ही 75 रुपये किलोने आहे. आणि असे ते लसूणचं बघा मार्केट आहे पूर्ण. आणि हा आहे तो बाजूलाच 80 रुपये किलोवाला. हा 65 रुपये किलोवाला लसूण. पण शेवटी हिशोब तोच आहे, गोणी ही घ्यायची आपल्याला. किती किलोची गोणी आहे दादा? बघा, 40 किलोची गोणी, 65 रुपये किलोने मिळेल तुम्हाला. 65 रुपये. 75 का 65. आणि दिसतोय हा 50 रुपये किलो. 75 का 65 रुपया 65. तो आहे तो 50 रुपये किलोवाला लसूण आहे. आणि हा 65 रुपये किलोवाला. आणि इकडे 75 रुपये किलोवाला बघा, 75 रुपये किलो. आणि हा बघा 80 रुपये किलोवाला कांदा. जस्ट आता गोणी खाली केली.
पण किलोवर नाही मिळणार, आपण तुम्हाला लॉटमध्येच घ्यायला लागेल. म्हणजे 80 रुपये किलोने तुम्हाला हे बघा 15-20 किलोचे बाचके पण मिळतील या मार्केटमध्ये आलात तरी बघा. 15-20 किलोचे पण मिळतात. 15 किलो लसूण आहे आणि हा 70 रुपये किलोने बघा. आता रेट कमी व्हायला लागलेत लसणाचे आणि आता मार्केटमध्ये लसूण पण भरपूर आलेलं आहे. हा 70 रुपये किलो. अख्खी गोणी घ्यायची ना, किती किलोची असते? 30-40 40 किलोची गोणी. पण हा 70 रुपये किलोने लसूण. ते लोक चेक करतात लसूण बडा उठी बीमार का माल देख ले करतात माल लसूण त्याप्रमाणे रेटवरती विकत घेत आहेत. हा हे सुका माल आहे. हा बघा, तो आता आपण ऐकला तो ओला आहे, उटी माल म्हणतात ते, पण हा सुका माल आहे. आणि दाणे बघा तेवढ्यात. आणि कसा आहे 5 किलोचा? हे बघा, हा 500 रुपयाला तुम्हाला मिळेल 5 किलो लसूण. आणि हे सगळे 500 रुपयाला मिळतील तुम्हाला, म्हणजे 100 रुपये किलो लसूण मिळेल. आणि बघा थोडी साईजवाली आहे, थोडी मोठी साईज आहे. आणि हा 550 रुपयाला 5 किलो आहे तुम्हाला. त्यात तुम्हाला 10 किलोची गोणी पण मिळेल आणि 5 किलोची गोणी पण मिळेल. आणि हा बघा, हा तुम्हाला 10 किलो घेतला तर 100 रुपये किलोने पण मिळेल. हा म्हणजे 1000 रुपयाची 10 किलोची गोणी मिळेल. कळी पण मोठी येईल म्हणतात. कळी बडा आहे का ना. आणि सुक्का, पूर्ण सुक्का माल आहे आणि कळी पण मोठी आहे. हा 550 रुपयाला 5 किलो सेम आहे लसूण. हा आणि हा 10 किलो घेतला तर तुम्हाला अजून स्वस्त मिळेल 1000 रुपयाला. अशी ही गोणी भरली जाते. हा कसा किलो आहे? 85 रुपये किलोने हा लसूण दिलेला आहे. बघा, अशी गोणी भरतात लसूणची. ती 85 रुपये किलोने हा लसूण गेला आहे. आणि किती किलोची गोणी भरणारी? बघा, 50 किलोची गोणी भरणारी. म्हणजे 50च्या थोडी वरच होईल, पण कमी नाही होणार. 50च्या प्लसच होईल ती. 50-55 ना. हां, 55च्या आतमध्ये, 50-55च्या आसपास. आणि हा केवढा लसूण आहे बघा, छोटा छोटा. याला तर देसी लसूण म्हणतात याला. देसी लसूण हा 25 रुपये किलोने, पण ती गोणी घ्यायला लागेल पूर्ण. 25 रुपये किलो लसूण बघा केवढा आहे. म्हणजे आपण ज्या बघितल्या काय काय लसूण, त्यांची एक पाकळी आणि अख्खा लसूण सेमच आहे. एवढाच होईल तो, एक पाकळी त्याची आणि हा अख्खा लसूण सेमच होऊन जाईल. पण आहे असा लसूण पण आहे मार्केटमध्ये, देसी लसूण नावाने. देसी लसूण म्हणतात त्याला. आणि 25 रुपये किलो. बघा, तेच लसूण आहे सगळं, छोटे छोटे लसूण. बघा, ते 20 रुपये का? बघा, तो 20 रुपये किलोने. आणि हा बघा 30 रुपये, तो 35 रुपये. आणि हे सगळे देशी लसूण का? बघा, देशी लसूण सर्व. 20 रुपये, 30 रुपये, 35 रुपये आणि 25 रुपये. इकडे पण सेम रेट आहे. 500 रुपयाला 5 किलोची गोणी, 1000 रुपयाला 10 किलोची गोणी. कोणती पण घ्या, 100 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. लसूणची पाकळी बघा. आणि हा बघा, हा 80 रुपये किलो आहे. बघाची पाकळी लसूण बघा. आणि हा 90 रुपये किलो आहे. पण वो लेना 5-5 किलो मिल जाएगा. आणि आपण 5-5 किलोमध्ये तुम्हाला मिळेल. 90 रुपये किलो, 80 रुपये किलो आला. तर ठीक आहे मित्रांनो, असं होतं हे वाशीचं, म्हणजे आपल्या नवी मुंबईचं FMC मार्केट. इथे कांदा, बटाटा, लसूण हे सर्व आपण एक्सप्लोर केलेलं आहे. त्यांचे रेट्स पाहिलेले आहेत. आणि कांदा बटाटा तुम्हाला 50-55 किलोशिवाय का ऑप्शन नसतो. म्हणजे तुम्हाला कमीत कमी एक गोणी तर घ्यावीच लागेल त्या आल्यानंतर. आणि त्याचे सर्व रेट असतात. आणि जो रेट असतो ना, म्हणजे समजा 25 रुपये सांगितला तर त्याच्यावर तुम्हाला परत टॅक्सेस वगैरे लागतात, वराई लागते. त्यामुळे तो 25 रुपयाचा कांदा तुम्हाला 27 रुपयापर्यंत जातो. म्हणजे 2 रुपये तुम्ही एक्स्ट्रा पकडून चला, वराई, टॅक्सेस सर्व पकडून. त्यामुळे तुम्हाला जर मी रेट सांगितला असेल 25 रुपये, तर तुम्हाला ॲक्च्युअल तो पडेल 27 रुपयापर्यंत. किंवा 30 सांगितलं असेल तर 32 रुपये 33 रुपयाने पडेल तो तुम्हाला. म्हणजे इथे होलसेल मार्केटमध्ये. बाकी रिटेलमध्ये मी तुम्हाला जर सुरुवातीलाच बोललो की रिटेलमध्ये मी कालच रेट विचारला तर 45 रुपये किलोने मला कांदा सांगितला. म्हणजे आता तुम्ही ठरवा कसं काय ते. पण अजून आता हाच कांदा साठवणीचा कांदा म्हणून सुकून आपल्याला भेटणार आहे. पण अजून तरी तो थोडासा ओलसर आहे, म्हणजे पूर्ण सुकलेला नाही आहे. आता तुमची तयारी असेल इथून घेऊन तुम्हाला सुकवायची तरी ठीक आहे. किंवा तुम्ही अजून एकाच महिना वाढ बघून नंतर आलात तर तुम्हाला एकदम चांगला सुकलेला कांदा मिळेल.
आणि जसं आम्ही आता 1-1.5 महिन्यानंतरच येणार आहोत आणि कांदा घेणार आहोत जसं आपण दरवर्षी घेतो एकदम साठवणीचा कांदा. आणि लसूण पण तुम्ही बघितलात, लसूणचे रेट आता बरेच कमी झालेले आहेत. म्हणजे 100 रुपये किलोवरती लसूण आलेलं आहे. म्हणजे आता 100 रुपये किलो जर 5 किलो आणि तुम्हाला लसूण 5 किलोमध्ये मिळतो आहे, 5 किलो 10 किलोमध्ये मिळतो आहे, तिथे तुम्हाला ऑप्शन आहे 5 किलो 10 किलोचा, बाकी कांदा बटाट्यामध्ये नाही आहे. तर ठीक आहे मित्रांनो, मला शक्यतो तेवढं मी तुम्हाला हा मार्केट एक्सप्लोर करून दाखवलेला आहे. आणि सर्व होलसेल रेट आहेत. रिटेलमध्ये जाल तर रेट जास्तच असतील. होलसेलमध्ये सध्या हे रेट आहेत. लसूण तुम्ही एकदम रिटेलमध्ये म्हणजे 5 किलोमध्ये काही जास्त नाही, तुम्ही घेऊन जाऊ शकता, बाकी तुमची मर्जी. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला कांदा बटाटा मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपला नवनवीन व्हिडिओ. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.